भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। शिर्डीत खरात दाम्पत्यावर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। जामीन न देण्यासाठी पोलिसांकडून कोर्टात 17 मुद्दे सादर। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री। एटीएसच्या पथकाकडून तपास सुरू। भोंदू खरात प्रकरणात नवी माहिती समोर। आरोपींच्या खात्यात मागील 2 वर्षात 21 कोटींहून अधिकचे व्यवहार। शिर्डीतील 4 एकर जमिनीची 5 कोटींना खरेदी। खरेदीपूर्वी खात्यात 3 कोटींची उलाढाल झाल्याचं उघड। मुंबईत बोकडाचं काळीज मागणारा भोंदू ताब्यात। भोंदू रिदम पांचाळ विरोधात स्थानिकांचं पत्र। पत्रानंतर भोंदू बाबा ताब्यात। गुन्हा दाखल। अमरावती परतवाडा प्रकरणात कठोरा नाका इथल्या फ्लॅटवर आरोपीकडनं मुलींवर अत्याचार। फ्लॅटवर अनेक मुली येत असल्याचा रहिवाशांचा आरोप। पोलिसांकडनं चौकशी सुरू। 1 जण अटकेत। कोचिंग क्लासेसमधील पीडित मुली आरोपीच्या संपर्कात। खासदार अनिल बोंडे यांचा परतवाडा प्रकरणात दावा। कोचिंग क्लासेसचे सीसीटीव्ही तपासण्याची बोंडेंची मागणी। विधान परिषद निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर। 9 जागांसाठी 12 मे रोजी पार पडणार मतदान। 131वी घटना दुरुस्ती विधेयकासह 3 विधेयकं लोकसभेत सादर। उद्या दुपारी 4 वाजता विधेयकावर होणार मतदान। तर सरकारचा संविधान हॅकजॅक करण्याचा प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप। 5 राज्यांची निवडणूक असताना विधेयक आणण्याची काय गरज होती? खासदार संजय राऊतांचा सवाल। हे नारी शक्ती नाही तर भाजप शक्ती विधेयक असल्याची ही टीका। भारतातील पहिली स्वयंचलित दरवाजांची लोकल मुंबईत दाखल। कुर्ला कारशेडमध्ये दाखल झालेल्या लोकलची पहिली झलक खास झी 24 तासवर।